जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी बघून किती मी लाजू हो. वा 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 मरेनू वा आपल्या सोबत थकलेला ऋतिक होता तो होता अरे या आलो आलो आलो. अरे या अग्नेलू हा नाही आहे गाव तुमचं. पण रमलं एकदम त्या कोपऱ्याला. रमणार रे काय आहे कोकण आणि माझ्यात एकच साम्य आहे. बरोबर कसलं? आमच्या दोघांकडे बघितलं ना की लोक लय प्रेमात पात्र लय प्रेम. चला कदमनू कदमनू. ओ कदमनू काय वासडून आलं होतं? हाड 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 वासडून. तुमची इथपर्यंत मजा आली म्हणजे घराजवळ आलो अरे निघा ऐकून इथून. ऐकून घे कोण आले तर बघ बघू. दोन वासड्या मला काय करायचं कोणाला तर निघा. पहिल्या पाहुणा आलाय अरे, कुठलं पाहुणे? सरकारी पाहुणा आहे. सरकारी दिल्लीवरनं आले दिल्लीवरनं नमस्कार या 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 या. द्या द्या मी ठेवतो मी ठेवतो. द्या. कदम हा नमस्कार. नमस्कार. मी ओंकार राऊत. हे विराज जगताप कुठे गेले? हे विराज जगताप. नमस्कार साहेब. आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंट मधनं आलेलो आहोत. नाही ना साहेब मी अल्कोहोलिक नाही आहे. आईच्या नाही शपथ आमच्या घरानं तसं कोण अल्कोहोलिक नाहीच आहे. म्हणजे प्रोग्राम बिग्राम असतात तर संध्याकाळी थोडीशी आपली घेता हो असं रे. थांबा ऐका काय- कदमान कसं काय- आहे असं नाही आहे. काय झालं? आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व खातं. मग माझ्या घरात आता काय पुरायला आलो तुम्ही? काय काय झालंय? मग म्हणतो लग्न जुलत नाही माझा. नाही तर काय? अरे ते काय बोलतात ते नीट ऐकून तर घे. मी सांगतो तुम्हाला पुरातत्व खातं म्हणजे काय आहे? जुन्या गोष्टी जुन्या वास्तू वस्तू यांचं निरीक्षण करणं सर्वेक्षण करणं उत्खनन करणं उत्खननात सापडलेल्या गोष्टींची जतन करणं हे पुरातत्व खातं करतं. हो पण मग तुम्ही आमच्या घरात कशाला आलो? अरे कशाला म्हणजे हा आपल्या गावात आल्या आणि आम्हाला विचारली इकडे कुठं ऐतिहासिक वास्तू आहे काय पुरातन गोष्टी आहेत काय. अरे तू मांग आम्हाला बोलाच नाही का? काय? माझं घर राजे रजवाड्यांचं आहे म्हणू. प्राचीन नाणी माझ्या घरात आहे तू सांगितलं म्हणून त्यांना घेऊन आलो मी. अरे कुठं बसायचं ते सगळं खोटं आजोबांच्या गोष्टी त्या सगळ्या सांगायचं मी. इकडे काय झालंय? खोटं आहे. नाही नाही, नाही काय नाही, सगळं खोटं सगळं नाही. काय खरं. बनवते जरा दुसरा गाणं. जे आमच्या समोर भंकस केलीत ना ती त्यांच्या समोर पण करा. त्यांना जर ती पटली तर तुम्हाला ते पैसे देतील बक्षीस देतील. हे बक्षीस देते? हे बघा थांबा 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 घाई करू नका. कसं आहे की गोष्टी आधी ऐतिहासिक आहेत की नाहीत हे आम्हाला ठरवावं लागेल हा. आणि मग बक्षीस द्यायचं की नाही हे आम्ही ठरवू. हो की नाही साहेब? तुमच्याकडे कुठल्या ज्या वस्तू आहेत ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्या आणून दाखवा. हा, please. आम्ही चेक करतो. आता आणतो. लवकर दाखवा. सगळ्या बघा आहेत त्याच्याकडे थोडासा घा भरला बाकी काय नाही आहे. हो, हो, हो. सावकाश 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 हा. काय बरं मॅग्निफाईंग ग्लास कुठलं नाणं आहे? हे प्राचीन प्राचीन आहे प्राचीन आहे. प्राचीन काळात आहे. तेव्हा ओ माय गॉड काय हो काय झालं? काय 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 झालं सर? बघा प्लीज बघा तुम्ही जगताप. व्हॉट अ फाईन सर. 8व्या शतकातलं नाणं आहे हे. 8व्या शतकातलं हे नाणं आहे. अरे चालुक्यकालीन नाणं आहे हे नाणं. काहीतरीच काय साहेब अजिबात चालूगिरी केलेली नाही आहे. ऐका मी काय म्हणते काय आमच्या आजन मरताना माझ्या हातावर ठेवला आणि त्याने सांगितलं सिंहाच्या जबड्यात हात घालून जेव्हा दात मोजले ना तेव्हा त्या राजन गिफ्ट दिलं नाही. ते आहे. कदम 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 कदम. अहो ते म्हणतायत की हे नाणं चालुक्य काळातलं आहे. चालुक्य काळातलं म्हणजे तुमचा संबंध राजे महाराजांची आहे हे कन्फर्म झालंय आता इथे. कळलं का? माझं धनतेजी हाय म्हणजे हाय आता म्हणे म्हणजे मी काय छोटा माणूस आहे मोठा माणूस आहे. बरोबर. मी साधा सुद्धा तुमच्यासारखा नॉर्मल माणूस बापरे. नाही. मी आता मोठा माणूस झालेलो आहे. हा, हा. गिव्ह मी सम रिस्पेक्ट गिव्ह मी सम सनशाईन. मी साधा सुद्धा तुमच्यासारखा नॉर्मल माणूस नाही. बापरे. मी आता मोठा माणूस झालेलो आहे. हा, हा. गिव्ह मी सम रिस्पेक्ट गिव्ह मी सम सनशाईन. जरा थांबा अजून तुमचे असे डोले फाटणार आहे टरारून. अजून आहे? काय अजून आहे? काय जरा थांबा. हे म्हणजे हे प्राचीन काळात कन्फर्म झालेलं आहे. कन्फर्म म्हणजे खूप कन्फर्म झालंय. मग आजपर्यंत आपल्यापासून लपवून किती ठेवला ना त्यानं. नाही ते कुठे कुठे बाय गे हे काय अरे का पेटीत त्याला मदत करा त्यांना मदत करा जगताप. काय आहे याचा बेड पण एवढाच असेल नाही
असे हात लावू नका. मॅग्निफाईंग ग्लास. अरे वसाडे हा काय आणलाय हा? अरे त्या प्राचीन काळाचा नाला हा भंगार कशाला दाखवतोस त्यांना? नाही तर- कानफड फोडून वासाड्या. ही सुद्धा हातोडी चालुक्य काळातली आहे. पुलकेशिन राजाची हातोडी आहे ती. बघा जगताप, बघा पुलकेशिन लिहिलंय बघा तिकडे कोपऱ्यावर. हो व्हॉट अ फाईन सर. आणि हा, अरे बापरे, बापरे. हा वरव इथे द्या, इथे द्या, इथे द्या. तरीच आहे, हा? हा, अरे बापरे, हा वरवंटा. अरे हा वरवंटा पण कीर्तिवर्मनच्या राजाचा आहे. कीर्तिवर्मन राजाचा वरवंटा सापडलाय आपल्याला जगताप. काय बोलता? बघा बघा. हे? म्हणजे त्यांनी वरवंट्यावर पण गाणी केली नाही. त्याचं विमान करून सोडू काय राजापुरात? तुम्ही म्हणताय ते आर.डी. बर्मन, ते म्हणतात ते कीर्ती वर्मन. बोलताना अक्कल जाऊ दे, निदान भान तरी ठेवा. ए वसाड्या, एकदा माणूस खुश झाला ना हा. तर अक्कल कुठली ना भान कुठलं मना कायच कळत नाही. वसारून तुम्ही दोघं पण मना मुजरा करा. मी लुक्या घराण्यातला राजा आहे. अरे नाही रे. ते बोलतायत ते बरोबर आहे, ते लागू होत आहे, पण तुम्हाला चालुक्य म्हणायचं आता. Shut up! बघा हे बघा कदम, हा. आता तुम्ही अजून मोठे होणार आहात. मला फक्त एवढंच सांगा, अजून काय आहे का तुमच्याकडे ऐतिहासिक काळातलं काही आहे? काय? ए वाचन तुम्ही अरे आम्हाला पण कळू दे काय. कान फाड फोडी. हे जे घर आहे ना, अरे वसाड्यानं क्लोज करायला लागल मला. हे जे घर आहे ना घर, ह्या घराच्या खाली राजवाडा आहे. काय 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 काय? ह्याच्या खाली राजवाडा आहे. राजवाडा आहे. या वाचाड्यांना गावातलं कोणाला सांगितलेलं नाही आहे, नाही तर मी झोपलेला बघून हे खोदून नेतील म्हणून मी सांगितलं नाही. अरे दिस इज इनक्रेडिबल. म्हणजे खरंच राजवाडा आहे. अख्ख्या राजवाड्यावर तुमचं हे घर उभं आहे. म्हणजे काय? जगताप, हा साहेब. दिल्लीला कळवायला हवं. वी शुड टेल दिल्ली, प्रोटोकॉल सगळे पाळा, सगळे रूल्स रेग्युलेशन त्यांना सांगा. आणि एक काम करा, सगळं सिक्युअर करून घ्या. हो 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 साहेब. कुंपण घाला अख्ख्या घराभोवती. हो. सगळं सिक्युअर करा. हा. ए दिल्ली, ए दिल्ली, ए दिल्ली, दिल्ली, दिल्ली. जरा ना दिल्लीला डायरेक्ट खबर. बरं मला सांगा, मला बक्षीस कधी मिळणार आहे? सगळं मिळणार आहे तुम्हाला. फक्त आपल्याला प्रोटोकॉल्स पाळावे लागतील. साहेब साहेब मी काय म्हणतोय, आपल्याला हे सगळं करायची गरज नाहीये. आपण आत्ताच उत्खनन करायला सुरुवात करूयात ना. मला चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कुंपण बांधून घ्या हो, 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 त्यासाठी. साहेब. चला तर मी करू. उत्खननाला आम्ही सुरुवात करतोय. ए चला. एक नंबर. ए उचकाटन होणार आहे माझे. उचकाटन होणार आहे. काय म्हणजे घराचं झालं उचकाटन? तो उचकाटन म्हणून काय समजतोयस? अरे माझ्या घराला अशी रिबीन बांधणार, हा. एक अशी मस्त बाई येणार, हा. ती मला अशी कातडीणार, मी असं कापणार मधीच. वासाला असा वर उडून बेसकीट उडव काय रे? अरे तू म्हणतो तो उद्घाटन, ते उत्खनन म्हणतात. उत्खनन म्हणजे तुझ्या घराच्या खाली जो राजवाडा आहे ना, हा तुझं घर असा पाडणार आणि राजवाडाचा वर काढणार, माहितीये? वसडून मग त्याला उत्खनन म्हणतात. मग आम्ही राहायचं कसं? राहण्याचा काय तुला प्रॉब्लेम आहे? तुला सांगतो आता ह्या ज्या पुरातन गोष्टी आहेत ना, तुला कुठल्याही गोष्टीला हात लावता येणार नाही. काय हो साहेबांनो, बरोबर आहे ना? नाही, कुठल्याच गोष्टीला हात हा, लावता येणार लावायचा नाही. नाही आहे. साहेब साहेब मी काय म्हणतोय, हा. आधी आपण छप्पर पाडूयात, मग भिंत पाडूयात आणि मग खणायला सुरुवात करूयात. काय अरे म्हणता? पण वसाड्यानो माझं घर पाडलं तर मी राहायचं कुठं, झोपायचं कुठं? अरे येडायस काय तू? हा शासनाची माणसं आहेत, तुला पैसे मिळणार आहेत काय? घर महत्वाचं काय मला सांगा अरे आता. हो पण मी झोपू कुठं? हा बघ मी काय सांगतो, वाड्याच्या झाडावर आपला ग्रामदैवत आहे ना, तिथं येऊन झोप. मी अध्यक्षांशी स्वतः बोलतो. येडे ह्याला काय रे तू वासड्या? काय झालं? येडे झालं काय? जाईल. माझं घर असताना मी मंदिर जाऊन झोपायचा आणि तिकडं आजी मना बोलली वडाच्या जवळपास जाऊ नको, तिकडे भूत असतो म्हणून. मग हीच वेळ आहे त्याला घाबरवायची. त्याला पण करू दे, गावात डेंजर कोणतरी फिरताय त्याच्यापेक्षा. माहिती काय? कदम, वर काय? अजून काय आहे काय? अजून ऐतिहासिक कुठली गोष्टी आहे? मी काय म्हणतो, हा जरा मोबाईल बघा कुठल्या कालातला आहे तो. एक मिनिट, बघा, एक मिनिट, मोबाईल- मला बघावं लागेल. बघा. अरे अशक्य गोष्ट आहे ही. काय, कुठली? अरे हा पण चालुक्य काळातला मोबाईल अरे आहे. कुठल्या तालुक्या वसाड्या? 2 दिवसापूर्वी तालुक्यावरून आणलाय तो वसाड्या. हे बघा कदम, तुमचा मोबाईल आम्ही जप्त करतोय, तो आता आमचा झालाय. हा. अरे वसाडू शांत बसा. अजून काय आहे? अजून बाहेर बिहेर काय होतं काय? आता येताना आपण काहीतरी बघित ती साहेब 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 इकडे येताना ना मी 3-4 कोंबड्या बघितल्या. मला वाटतं त्याही चालुक्य काळातल्या असतील. तुझ्या बापाने तालुक्याच्या कोंबड्या ठेवला. स्टील आहे त्या कोंबड्या अजूनपर्यंत जगल्यात त्या. ऐका कदम, आवाज चढवू नका. अरे मग काय बोलतो तो? अरे शासकीय माणसं आहोत आम्ही. अरे म्हणू काय? आवाज चढवताय तुम्ही आमच्यावर. खरी, असू खरी. शकतात. आम्हाला डीएनए चेक करावा लागेल त्यांना. तालुका काळातल्या कोंबड्यांनी पिल्ल दिली असतील, त्यांची पिल्ल 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 करत आता या कोंबड्या आल्या असतील ना. आम्हाला त्या किती कोंबड्या आहेत?
4. 4 आहेत. आम्हाला त्या कोंबड्या घेऊन जाव्या लागतील आणि त्याचा DNA चेक करावा लागेल. त्या कोंबड्या जप्त करा. येस. अरे वसंत काय बोलतो ते बघ. अरे बरोबर आहे. अरे वसंत तुम्ही काय ते मदत करा अरे ना मला. मदत कसा आता हे सगळं त्यांनी घेणार तो ठेवा जो घेतलेला आहे तो त्यांना घेऊन जावा लागणार आहे. आणि त्यासाठी तुमचे आभार. कळलं? तुम्ही एवढं सगळं आम्हाला देताय त्यासाठी तुमचे आभार, तुमच्या पूर्वजांचे आभार. पूर्वजांचे कशाला आभार. अरे तुमचे आजोबा एवढे शूरवीर होते. अरे कुठला शूरवीर वसर एक नंबर पेताड होता घरानं. आणि ते सिंहाच्या जबड्यात हात घालून दात अरे मोजले. कुठला घरात झुरला आला तर 3 दिवस माल्यावर झोपून राहायचा वासाडा तू. असं तूच म्हणालास ना माझा आजोबा माझं कर्तबगार पराक्रमी होता. अरे बक्षीस मिळेल म्हणून मी बोललो ना खोटं. मला वाटलं काय तर द्याल तुम्ही मला मदत होईल माझी. अरे येडाच काय आता काय काहीतरी मदत करा ना अरे यार. कशी मदत करणार तुला कळतं का ना शासनाच्या माणसासमोर खोटा बोलाय तुला आता अटक करू शकतात तर माहिती माहिती आहे काय ऐका ना हे भावानं प्लीज तुमच्या पाया पडतो काय तर करा तुम्ही काय तर. मी काय म्हणतो साहेब काही नाही तो थोडासा गांगारला घाबरलाय बाकी काय हा, नाही. आम्ही सगळी सेटलमेंट करतो तुम्ही पुढे व्हा बाकी आम्ही बघतो बरोबर सगळं त्यांना सगळं सेटलमेंट करा. सगळं करणार व्यवस्थित सगळं घेऊन या. हो सगळं घेऊन येतो काय नक्की. हा? हा? आम्ही पुढे जातोय. हा, चालेल काळजी हा. करू नका. या साहेब. आम्ही पुढे जातोय. या. हा. थँक्यू साहेब. अरे येडायच काय कशाला खोटा बोलास मग आता केवढा अंगाशाला हा प्रकार मला आहे? वाटलं म्हणून काहीतरी काय मला काय मिळेल काय मला मिळेल हावऱ्यासारखा करतो वसाडा आता बघ हे प्रकरण मिटवणं म्हणजे साधं सुद्धा काम नाही आहे हा. काय करूया सांग ना बाबा काय करूया. कोंबड्या किती आहेत तुझ्याकडे 4 कोंबड्या आहेत. त्यातल्या 3 कोंबड्या दे मला वसडे, माझं काय मी काय करू तेच आहेत माझ्याकडे तेवढेच आहेत. तुला कोंबड्या महत्वाच्या वाटत की घर महत्वाचा आहे? नाही, घर पाहिजे का ना घर महत्वाचं. बघ 3 कोंबड्या दे त्यानं मी कापून घालतो एकदा त्यांनी खाल्ली की हे प्रकरण तिचे तिथं मिटवून टाकतो काय काळजी करू नको आणि असा परत वासाड्या खोटा बोलू नको हा. वाहन मारीन तुला सॉरी सॉरी मला वाटलं बक्षीस मिळेल रे म्हणून. कोंबडी घेऊन जाऊ काय ती हा हा कोंबड्या ए, चल रे कोंबडी घेऊन जाऊ पटकन. हा येतो आणि परत हा बघ, लक्षात ठेव काळजी करू हा, नका. चल. कादमानू ओ कादमानू काय कादमानू काय ते मोऱ्यांचे 2 भाचायला काय हो इकडे भाचा हा मला बोललं मी आम्ही कोंबड्यांचा झोल करतो तू दारूच्या बाटल्या घेऊन ये अहो ही पिशवी घेऊन अख्ख्या वाडी शोधतो जो कुठं मरीला गावतात काय माहिती इकडं नाही आलं ते भाचा आहेत ते. अरे भाच तो नाही का एक चष्मा लावलेला पोर आहे आणि त्याच्या मागणा एक फिरतोय तो अरे वसडते म्हणा बोल अल्कोहोलिकची माणसं आहेत. अरे तो लय मोठा अल्कोहोलिक आहे म्हणून तो बाटल्या घेऊन फिरतोय त्यांच्यासाठी मला फसवली पण कादमानू एक गोष्ट लक्षात ठेवा काय? त्यांच्या नादाला लागू नका लय अक्कर माशीने बादमाश पोर आहेत विकून खातील तुम्हाला कळलं ना इथं आली नाहीत ना ती पोरा अरे इथं आली वसड 3 कोंबड्या घेऊन गेलेत माझे. बाय हो कादमानू तुम्हाला गंडवून गेलेत ते अरे बापरे ह्याच्यावर एक गोष्ट कळते काय काय तुम्हाला गंडवण्यासाठी तुम्हाला टपरी यायची गरज नाही लोक घरात येऊन येऊन गंडवायला लागले आता मी तिकडे पार्टीला चाललोय तुम्ही येता हो काय पार्टीला मस्त जोरात तर मस्त पार्टी करू मी पार्टीला येत नाही. नाही मी तिकडे येतो पण मी चाकू घेऊन येतो त्या दोघांना कापायला. अगं बाय मला जाऊ द्या. मला मारतील